तर मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत. अजून आम्ही नाश्त्याला काहीच नाही केलं. मगाशी चहा पिला होता तेवढंच. आणि आता भूक लागली, नाश्ता करायचा आहे. पण आज काय करू वाटत झालं. त्यामुळं आज आपण जाणार आहोत वडापाव खायला. म्हणजे वडापाव पार्सल घेऊन येतो आणि त्या रूमवर येऊन खायचे. मग दाखवतो आपल्या मंडीमध्ये जाऊन कुठं वडापाव भेटतात. इतकी गर्दी असते ना, तिथला वडापावची टेस्ट अशी आहे, शपथ सांगतो, इतकी एक नंबर. दाखवतो तुम्हाला, चला. धीरे येणार आहे. पंकजचा बाकी झोपला इथं, त्याचं काय पाहायचं कामच नाही. या पंकज. तर चला जाऊया. ते पैसे द्यायचे द्यायला तसे आपले मॅप्स बी आहेत, मात्र मग सगळे आपण सगळेच जण गाठवतो. तेव्हा पैसे किती इथं वडापाव मिळते. शुक्रवारी करतो. हो जमते. खतरनाक एवढं तर मात्र कस्टमरची गर्दी एवढी राहते नाही सर. हे सगळे पावते की एका घंट्यात जातात आहे का नाही. एका घंट्यात नाही, तेवढं लागणार नाही, 1 घंटा लागणार नाही एवढं पाव संपायला. हो काय, अर्धा घंटा. खतरनाक सर्विस. धीरज भाऊ पेमेंट करायला. पेमेंट होत इथं आधी पार्सल घ्यायचं आणि मग पेमेंट करायची. हो, इथून पाव तिकडे जातात, तिकडून तिकडं तिकडे जात. खतरनाक. आता इथं थोड्या वेळानं एक भीड जमा होते. त्याचा म्हणायचा अर्थ असा आहे की अरे हो, मला सांगता येईल ना तुला. ते घेतले वडापाव. वडापाव पार्सल. लय कठीण आहे. सगळ्याची गर्दी. आलो तर कोणी नव्हतं, भलती गर्दी. थोड्याच वेळा नाही तर इकडे गाड्या लावायला जागा राहत नाही. MIDC हाय चांगल्या चीज. आता पडली का नाही पाहायची. पडले 2000 रुपये. ते अकाउंट फोन पे येतील ना ते. आताच येत नाही लगेच. हां, 3 दिवसांनी. आता कटिंग करा, घरी जाऊ. घरी जाऊ. हो, आता किती आहेत? कटिंगच्या दुकानावर गर्दी नाही, पण वडापाव घेऊन नको जायला. चल. पार्किंग में और यहाँ पे अपनी हायाफोसा पार्किंग में लगा दी धीरज ने. आपल्यासाठी हायाफोसाच आहे काय म्हणतो. आणि हे पार्सल वडापाव. ओपी बोलते. पार्टी. आता जाऊ वडापावची पार्टी करायची. चालेल नाही हो, आपल्या दररोज पार्ट्याला जात खायची तरी दररोज एवढं चढून यायचं म्हटलं, त्याच्यामुळे आम्ही खाली जात नसतो कुठं फिरायला. रस्त्याला कटकट राहते, एवढी रिगत करायची. पंकज दादा अजूनही झोपलाय की हो. आता तुम्ही हे विचार करू नका की आम्ही 3च वडापाव खाऊ. तर मग पब्लिक आपले झाले ते वडापाव खाणं तर मगाशी संपले. आता आपण चाललो धीरजच्या कॉलेजला. थोडंसं काम आहे म्हणा. आपण आंघोळ वगैरे केली तेव्हाच खतरनाक वडापाव खाऊन आता आपण बाहेर चाललो थोडंसं फिरायला. अवतारचं टकाड काय आंघोळ केली आता जस्ट. गाडीची चाबी, बाईकची चाबी. शी झोपून आहे तिथं मस्त निवांत. बाय करा. चल. सापडली का? चल मग. कुठेतरी कॉलेज आहे म्हणून मला माहित नाही. आय थिंक हे कॉलेज असेल. हां, हेच आहे. यस, इट्स स्कूल. आरामान घे ना भाई. बाहेर मोनाफाईल काय घ्यायचं आपल्याला? काय घ्यायचं कॉलेज? हां, बोनाफाईड घ्यायचं. तूच घे. मी बाहेर सांगतो. PF का काहीतरी.
मला कळत नाही आपल्या जिंदगीला काय ढेंगणा लागलाय की काय. इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 2,000 रुपये लागले कॉलेजचं ॲडमिशन घ्यायसाठी. तेवढं झालं की बघू आता नंतर. साला तो पण निर्मा लावून धुतला जातो. चला आता आपण चालू रूमवरती. अजून काय काम आहे का मध्ये? कटिंग यस यस कटिंग. 10,000 रुपये भेटते का पण? 3 दिवसात भेटतात. चांगलं चांगलं म्हणजे साठी काय म्हणा का आताच ॲडमिशन कर मग 2-3 दिवसांनी ॲडमिशन केलं तरी काय चालते. तर नमस्कार पब्लिक. मग अशी धीरजची कटिंग करून वापस आलो. मग नंतर व्हिडिओ करायला टाईमच नाही मिळाला. आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर. म्हणजे भाजी करणार आहे धीरज आणि चपात्या टाकणार आहे मी. कालच्या व्हिडिओमध्ये चपात्या कशा टाकल्या होत्या मी ते तुम्हाला दिसलं नसेल. या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार. आणि धीरज घरी खाली गेला आहे काहीतरी सामान आणायला भाजीसाठी. तर मी दाखवतो तुम्हाला कशा रोट्या टाकल्या ते पोळ्या. चला बघूया. त्यांनी पेढे आणलेत. 18 कोटी रुपयाचा आहे किलो. 18 कोटी रुपयाचा पेढा आहे म्हणे. आणि कटिंग अशी केली त्याची एकच नंबर. पाहू शकता. 4-5 दिवसांनी चांगली मस्त पेढा आणला. पेढा मस्त आणला. केलं सगळ्यात अगोदर पीठ घेतलेलं आहे. नंतर पीठ कमी पडलं म्हणून डबल घेतलेलं आहे. आपल्या संदीप भाऊच्या चपात्या चालू झालेल्या आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या नव्हत्या. त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या कशा होत्या चपात्या. आणि कमेंट सांगा आपल्याला. ही कढी पहा कशी संदीप भाऊची गोल चपाती आहे एकदम ओके. आणि पतली शेव लगे. पचास करतो आपण. आमचा स्वयंपाकी आहे माय उगन माय. पहा संदीप दाजी कशी चपाती फुगली बघा. तवा कुठं नाही चपातीचा आकार कुठं आहे बघा. अरे यार थोडंसं नाही गेलो. थोडी आधी जर रेकॉर्डिंग केली असती का तो ओके झाला असतं. पुढची चपाती आपण फुगू दा. 9 महिने 9 दिवसाचं पोट आणणं फक्त चपातीला. लोक पाहतात काय म्हणणार. हा संदीप भाऊच्या तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी संदीप भाऊच्या चपात्या कशा दाखवायचं तुम्हाला. गोल येतात का भारताचा आकार येतो. तर आज तुम्ही पहा तुम्हीच ठरवा की गोल येतो का भारताचा आकार येतो. काय वाटतं मंडळी तुम्हाला. चंद्र दिसतो का मंगल ग्रह दिसतो. आहे का चंद्रासारखा दाग ना धब्बा. पहा काळ्या दगडावर पांढरी रेष असल्यासारखा चपाती. फक्त आता फुगते की नाही तेच पाहायचं आहे. आली का. हा दिसला. अरे संदीप दाची चपाती पण फुटली. सगळी फुगणार नाही. अरे बा फुगली पा. तरी इथं फुटली म्हणा. हे पहा तव्याचे किती वरी आहे. आड माप फुगलेली आहे चपाती संदीप भाऊजी. पहा या चंद्राला डाग ओके मध्ये. आमचा संदीप भाऊ हा चपात्या संघ एकदम चवणीदार आहे. पहा तेल किती आहे कढीवर. आमच्या घरची फॅक्टरी आहे तेलाची. तेलाच्या कंपनीत आम्ही कामाला आहोत. आमची फॅक्टरीच आहे घरची. भाजले का आता भाजल्याशिवाय कसं. एकदम मजा. तरी तर मजा चालू आहे धीरजच्या पोळी बघायसाठी. धीरजची पोळी तुम्ही बघा फक्त आता धीरजची पोळी कशी होती. कडी गेली धीरजची पोळी.
फुटल्यावर दिसायची मला तिथं म्हणजे तेलच पडायला बघ. आणि ती मध्ये तरी म्हणते सगळी हा, तरी माहिती तेल लय झालं. अगं काय थंड लावायला लागली. इथे व्हिडिओ डालून का तर विषय असा आहे की बा आपल्या पोळ्या वगैरे पूर्ण टाकणं झाल्या आहे तिथे पोळ्या कशा झाली की रे इथं तिकडे बाहेर घे. आणि ही आपली भाजी सगळं पूर्ण झालं. आता आपलं जेवायचं आहे. पंकज सागर चला चला. आपल्या संदीपची फक्त एकच चपाती आहे, बाकी सगळं मजा येतं. हा? हे पहा. वाटायला तुम्हाला वाटायला तर असेल हे पहा, नरम सुत चपाती एकदम ती आहे ना ती आहे ना याच्यात मग चेहरा दिसत होता. हो, मला तीच आहे ना सगळ्यात येत असतील त्या ही होती हा. पण काय झालं संदीप